या सो वेलकम यू ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. सो आज आपण बघणार आहोत एक्झोजेनेटिक प्रोसेस पार्ट 2. दॅट मीन्स की बाह्य प्रक्रिया भाग 2. जशा प्रकारे आपण लास्ट सेशनमध्ये किंवा लास्ट लेसन मध्ये आपण पार्ट 1 बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रोसेस बघितले होते विदारणचे, म्हणजे वेदरिंगचे, राईट, म्हणजे खडकांचे वेदरिंगचे वेगवेगळे प्रोसेस बघितलेले होते. आणि त्या खडकांचे कशा प्रकारे रेतीच्या किंवा मातीच्या छोट्या छोट्या पार्टिकल्स मध्ये कन्व्हर्जन होतं ते आपण बघितलं होतं. आता आपण त्याच्यात इरोजन मध्ये बघणार आहोत. इरोजन मीन्स व्हॉट, जो आपण बघा लास्ट जर आपण लेसन बघितलं, लास्ट लेसन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे व्हॉट इज इरोजन. लाईक वेदरिंग अँड द मास मुवमेंट, इरोजन इज ऑल्सो द एक्सटर्नल प्रोसेस. इरोजन ऑक्युअर्स थ्रू द व्हेरियस एजंट, वाइंड, रनिंग रनिंग वॉटर, ग्लेशियर, सी वॉटर अँड अंडरग्राउंड वॉटर. तर इरोजन थोडा आपण जर दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू बघितला तर इरोजन मीन्स व्हॉट. तर इरोजन मीन्स की त्याची उत्पादकता म्हणजे फर्टिलिटी, त्या लँडची फर्टिलिटी कमी होते, राईट. सो आता आपण बघणार की कोणकोणते फॅक्टर्स लँडच्या म्हणजे जमिनीच्या उत्पादकता कमी करण्यामध्ये पार्टिसिपेशन घेतात किंवा त्यांच्या पार्टिसिपेशन तिथे इम्पॉर्टंट असतं, ते आता आपण बघणार आहोत, राईट. So let's go for the lesson. All right. So exogenetic process. We have learned in the previous lesson the Earth's surface were away because of erosion. Away because of the erosion. The eroded materials get carried away by the agents, and when the speed of the agent reduces, the material get deposited, and the agent, like we can say the running water, that is river, then glacier, wind, sea, waves, and groundwater do the work of erosion, the transportation, and the deposition. Because of this agent, the Earth's surface keeps on undergoing changes and the new landforms are formed. We will study the sum of this landform in this lesson. So basically बघा, त्यांनी आपल्याला काय सांगितलं, जसं इरोजन आपण बोलतोय, इरोजन म्हणजेच काय, धूप. परंतु धूपसाठी इथं अपक्षरण असा एक वर्ड, खनन म्हणजेच नाव म्हटलंय. तर बेसिकली त्याच्यात काय होतं, याच्यामध्ये जसं आपण बघितलं होतं, म्हणजे मागच्या पाठामध्ये आपण काय बघितलं होतं की दगडांमध्ये वेगळ्या प्रक्रिया होऊन दगडामध्ये केमिकल रिॲक्शन, किंवा आपण बोलू शकतो की बायोलॉजिकल म्हणजे सजीव लोकांमुळे, किंवा आपण हवा तापमान किंवा पाऊस यांच्यामुळे त्यांचे तुकडे होतात आणि त्याचं विदारण होतं. परंतु इरोजन म्हणजे खनन म्हणजे काय, तर हे जमिनीची जे पार्टिकल असतात किंवा जमिनीचा जो भाग असतो, एक भला मोठा असायचे पार्टिकल्स किंवा भला मोठा जमिनीची माती, वाळू, रेती आपण बोलू शकतो, माती बेसिकली, ते वाहून दुसऱ्या ठिकाणी त्याला नेण्यात येतं. त्याला काय होतं तर माती ही बेसिकली एक माती आहे, ती एका ठिकाणाची माती घेऊन ती दुसऱ्या ठिकाणी तिथे नेण्यात येतं आणि दुसऱ्या ठिकाणी तिचं डिपॉझिशन होतं म्हणजे जमा होते. ते दुसऱ्या ठिकाणी जमा होते माती, राईट. तर ते कोणा थ्रू होतं, तर बघा, आपण तर माती हातात घेऊन तर दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकत नाही, राईट. म्हणजे नेऊ शकतो, बट इन प्रॅक्टिकलिटी बोललो तर आपण आता बघतो की नैसर्गिकरित्या, राईट. सो नैसर्गिकरित्या म्हणजे नॅचरली हू विल वर्क फॉर दॅट. तो एअर इज देअर, म्हणजे हवा आहे. पुन्हा एकदा आपण बोलत होतो की पाणी आहे. तो पाणी म्हणजे नदीचं पाणी. ओके, तो नदीचं पाणी काय करतं, ते आपल्यासोबत गाळा हा वाहून नेतो. गाळासोबत काय काय असतं, तर गाळामध्ये दॅट इज सेडिमेंट. बेसिकली तो नदी सेडिमेंट घेऊन कुठे जातो, तर ते बेसिकली एका कोणत्या तरी वेगळ्या ठिकाणी किंवा सागर तळावर किंवा सागराच्या आपण जिथे खाडी बोलू शकतो, राईट. त्या खाडीचा आपण जर एरिया बघितला, त्या ठिकाणी जी जमीन आहे ती जास्त सुपीक का आढळते. दिस इज द रिझन की जे सेडिमेंट असतात किंवा जो गाळा असतो, तो बेसिकली रिव्हर आपल्यासोबत माती वगैरे सगळं काय वाहून डिपॉझिशन ती वेगळ्या ठिकाणी करत असते. फ्री इज द थिंग. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर त्याच्यामुळे नवीन लँडफॉर्म म्हणजे जी चांगली सुपीक जमीन असते, किंवा आपण बोलू शकतो की जी द फर्टाईल लँड असते, ती फर्टाईल लँड अनफर्टाईल होते. आणि दुसरी जी अनफर्टाईल लँड आहे ती सुद्धा फर्टाईल होऊ शकते. सो हिअर आर द पॉसिबिलिटी, होऊ शकते अँड होतातही. ऑलराईट. सो अशा प्रकारचे एक हे आपण बोलू शकतो की अशा प्रकारचे कार्य किंवा अशा प्रकारचे काम रिव्हर थ्रू म्हणजे नदी थ्रू होऊ शकतात. राईट. सो आता आपण त्याचं बघूया की कशा प्रकारे वर्क ऑफ द रिव्हर अँड द लँडफॉर्म्स, म्हणजे कशा प्रकारे नदी नवीन नवीन भूमीचा क्रिएशन करू शकते, राईट. ते आता आपण बघणार आहोत, भूरूपे, राईट. सो लेट्स गो फॉर द थिंग. So, running water flows naturally in the direction according to the gravity along the slope and makes its own way. तो बघा, नदी कोणत्या स्पेसिफिक रस्त्याने चालते का,
then answer is no. The river is always flow with the slope and the gravitational. म्हणजे ते काय की नदी कधी पण कोणत्या डायरेक्शनने वाहते तर ती जिथे उतार असेल तिकडे आणि प्लस जसे ग्रॅव्हिटी तिला खेचत आहे तशा प्रकारे आपण बघू शकतो, राईट. आणि त्यानुसार नदी हे स्वतःचा रस्ता बनवत असते. अँड दिस इज कॉल्ड एज फ्लो ऑफ वॉटर. आणि त्यालाच आपण फ्लो ऑफ वॉटर असं म्हणतो. वेन मेनी सच फ्लोज ऑफ वॉटर कम टुगेदर द रिव्हर इज फॉर्म. तर बघा जेव्हा केव्हा अशा प्रकारचे छोटे छोटे जे नद्या असतात किंवा छोट्या छोट्या जे झरणे आपण बोलतो किंवा छोटे छोटे ओढे म्हणतो, राईट, ओढे, दॅट सब रिव्हर वी कॅन से. जो सब रिव्हर अँड द ओढास हे जेव्हा एकमेकांकडे येतात तेव्हा एक मोठी नदी फॉर्म होते, राईट. सो दॅट्स वी कॅन सी. म्हणून अशा प्रकारे आपण बघू शकतो, राईट. So the slope of the land and the rock and the type of rock, volume of water and flowing in the river. So here we are, the slope of land, the type of rock and the volume of water flowing in the river, and the length of the flow, volume of sediment in the river, etc. are the factors which are erosional, transportational, and the deposition work of the river depends. So बघा ते काय सांगतात तर बघा ते काय सांगतात आपल्याला तर स्लोप कसा आहे, बरोबर, म्हणजे तिथला स्लोप उतार कसा आहे, प्लस त्या नदीमध्ये पाणी किती आहे किंवा त्या झरणामध्ये किंवा त्या ओढ्यामध्ये पाणी किती आहे, त्याच्यानंतर त्याचा फ्लो कसा आहे आणि फ्लोची लांबी केवढी आहे, आणि प्लस आपण बघू शकतो की कोणत्या खडकांमधून चालले किंवा कोणत्या खडकां थ्रू किंवा ते म्हणजे त्याच्या आजूबाजूचं स्ट्रक्चर म्हणजे त्या नदीच्या आजूबाजूचं म्हणजे ती मैदानी प्रदेशातून वाहत आहे का डोंगराळ प्रदेशातून वाहत आहे का कोणत्या वेगळ्या प्रदेशात वाहत आहेत म्हणजे वेगळ्या सराउंडिंग मध्ये वाहत आहेत, तर ह्याच्यावरती त्या नदीचा इरोजनल म्हणजे त्या नदीमधून होणारे खनन आणि ट्रान्सपोर्टेशन आणि डिपोजिशन म्हणजे त्या नदीद्वारे होणारे खनन, त्याच्यानंतर त्या नदीद्वारे होणारे ट्रान्सपोर्टेशन म्हणजे स्थलीकरण आपण त्याला म्हणू शकतो, राईट. तर स्थलांतर, बेसिकली स्थलांतर, आणि ते डिपॉझिशन म्हणजे ते आपण जमा करणं हे त्याच्यावरती डिपेंड असतं. की बघा जर इन केस जर नदीच्या आजूबाजूला मैदानी प्रदेश असेल तर त्या ठिकाणचं डिपॉझिशन हा नदी जर खडका खुडकांमधून किंवा डोंगर अड्यातून जात असेल तर त्या ठिकाणी असणार तिचा डिपॉझिशन आणि प्लस तिथं होणारा मातीचा खनन म्हणजे इरोजन हा वेगळा असेल, राईट. सो हिअर इज द थिंग, तर कोणती नदी कशा प्रकारे किती इरोजन करू शकते हे तिच्या सराउंडिंगवर डिपेंड असतो आणि प्लस तिचा फ्लोवर पण डिपेंड असतो, राईट. आणि जर स्लोप जास्त असेल तर बघा स्लोप जास्त असेल तर तो जो माल आहे किंवा सेडिमेंट आहे किंवा आपण ज्याला गाळा म्हणतो तो गाळा जास्तीत जास्त घेऊन जाऊ शकते किंवा जास्त घेऊन जाऊ शकते म्हणजे किंवा जरा जास्त दूर घेऊन जाऊ शकते. बट जर स्लोप हा मंद असेल, स्लोप हा जास्त डिग्रेशन असेल तो वी कॅन से की इट इज गोइंग ऑन सेडिमेंट हा जास्त दूर जाणार नाही किंवा गाळा हा जास्त लांब जाणार नाही. म्हणजेच काय तर इरोजन जो आहे म्हणजे ते धूप आहे किंवा खनन आहे तिच्या आजूबाजूचे असणाऱ्या मातीचा ते थोड्या प्रमाणात होत असते फक्त. आणि परंतु जर त्याचा फ्लो जास्त असेल म्हणजे तिथे तीव्र गतीने ते वाढत असेल त्यावेळेस ही जी संकल्पना आहे किंवा ही जी कन्सेप्ट आहे ती टोटली डिफरंट होऊन जाते. तेव्हा काय होतं जास्त स्पीडमुळे तिथल्या आजूबाजूचे इरोजन हे जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. Here are the things. So I just gave you the idea how the different factors are working for the erosion of the river. Okay, so erosion of the land around beside of river we can say. All right. So let's go for the next point. The erosional work of river. तर आता आपण बघूया की खनन कशा प्रकारे म्हणजे खनन कशा प्रकारे होत असतो, राईट. So let's go. So the river originated at the much higher altitude from the sea level, right? And here the river flows at a great speed, and therefore it is powered. The erode is great, and the riverbed and the river banks get eroded because of the fast flow of water and sand particles and pebbles, etc. And the various tributaries joining the main river, and all of this lead to the formation of gorge, that is canyons and V-shaped valleys and waterfall. तर बघा त्यांनी बेसिकली काय सांगितलं, त्यांनी आपल्याला बेसिकली हे सांगितलं की जेव्हा जेव्हा म्हणजे नदी बेसिकली आपण बघू शकतो कुठे उत्पन्न होते, कुठे कुठं उगम पावते किंवा बर्थ प्लेस नदीचा ओरिजिनेट आपण जे बोलतो बर्थ प्लेस कुठे आहे तर इट इज फार फ्रॉम द सी लेवल. म्हणजे जिथे समुद्र आहे तिच्यापासून म्हणजे शक्यतो समुद्राच्या लांब नदी उगम पावते असं आपण बघतो. तर तेव्हा तिची जी स्पीड असते, ओके, तिची जी स्पीड असते ती खूप जास्त असते, फर्स्ट पॉइंट. आणि प्लस त्याच्यापासून होणारा
जी पॉवर असते त्याच्यापासून होणारी पॉवर म्हणजे बघा स्पीड जास्त आहे तर त्याच्यापासून पॉवर जनरेशन सुद्धा जास्त असते आणि प्लस वी कॅन कॉल इट द रिव्हर बेल्ट अँड द ब्लड म्हणजे त्याचा जो नदीचा पात्र आहे खालचा पात्र जसं आपण समुद्र पात्र बोललो समुद्र पात्र म्हणतो तसंच नदीचा पात्र हा सुद्धा एक आपण बोलतो त्याचा एनर्जी आणि त्याचा फ्लो ऑफ वॉटर आणि सँड पार्टिकल पेबल्स एक्सेट्रा म्हणजे वेगवेगळे खडक वेगवेगळे आपण बोलतो मातीचे कण आणि प्लस आपण बोलतो फ्लो ऑफ वॉटर हे जास्त असल्या कारणाने हे सगळं काय वाहून नेण्यात येतं आणि ह्याच्यामुळेच काय होतं ह्याच्यामुळेच कॅनन्स वी शेप व्हॅलीज अशा प्रकारचे काही फॉर्मेशन सुद्धा आपण बघू शकतो. सो हिअर इज द थिंग की म्हणजे आपण बघितलं असेल किंवा ऐकले असेल की पाण्याची स्पीड पाण्याचे बघा एकाच खडकावरती किंवा एकाच ठिकाणी जर पाणी आपण सतत 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 मारत असेल जास्त ग्रेट स्पीडने मारलं तर त्या खडकाचे सुद्धा शेप चेंज होऊ शकतो. सो हिअर इज द थिंग अशा प्रकारे आपण बोलू शकतो की जेव्हा रिव्हरचा फ्लो असतो तर रिव्हरचा फ्लो सुद्धा जास्त असल्या कारणाने वेगवेगळ्या ठिकाणी जसं जसं जर खडके असते तर खडकाचा सुद्धा शेप चेंज होऊ शकतो आणि इन केस आपण इथं कॅनन दाखवलं तर कॅनन सुद्धा क्रिएट होऊ शकतात. So here is the thing we can here is the such place we can see over here. So कॅननला त्यांनी यांनी काय म्हटलेलं हा घळे घळे त्यामुळे घडे होत असते. सो ओके सो हिअर इज द थिंग म्हणजे जसं आम्ही तुम्हाला बोललो होतो की की जास्त पाण्याच्या फ्लो मध्ये म्हणजे पाण्याची स्पीड जास्त असेल तर तिथला दगड हा तुटतो म्हणजे काय होतं बेसिकली त्यांची झीज होत राहते तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की पाण्याच्या ग्रेट स्पीडमुळे चांगल्या स्पीडमुळे अति गतीमुळे तिथला जो म्हणजे शेप आहे किंवा तिथले जो खडक आहे किंवा तिथला जो प्रदेश आहे त्याची झीज होत असते. Right. The transportation of the deposition by river. So how we can say the transportation and deposition म्हणजे आता बघूया आपण कशा प्रकारे नदी एक त्यांचं डिपोजिशन ट्रान्सपोर्टेशन करू शकते. तो बघा रिव्हर फ्लोज डाऊन टू द स्लोप फ्रॉम द हिली रिजन at the foothills. It changes the slope because of deposition of coarse sediment. As these are deposited in the triangular shape they form the alluvial or alluvial fan. Okay, and then at the steepness of the slope decreases, the transportation capacity of the river reduces, and it starts flowing slowly. It bends or meanders often in its way in an effect to cross even small obstacles. By the time the river reaches the sea and its riverbed becomes the very wide and and its speed becomes the very slow. The sediment of the river gets deposited in the bed and or in banks. And the factors that okay all right. The factor that determine the deposition of the sediments are the length of the river and the volume of water and amount of sediments and the slope of the river and the earth on the earth's surface. And thus landforms like flood lakes and the food plains and deltas are formed because of the deposition of sediment. So आपल्याला बेसिकली त्यांनी काय सांगतात तर बघा ते बेसिकली आपल्याला हे सांगतात ते की बघा आपण बघितलं होतं की पाण्याची गती जास्त असते. ओके पाण्याची गती जास्त असते कारण समुद्र सपाटीपासून पाणी हा खूप दूरवर आणि उंचावरती डोंगराळ वगैरे अशा भागामध्ये आपल्याला नदी उगम पावते हे आपण बघितलेलं राईट. सो जेव्हा नदी त्या डोंगराळ भागामधून किंवा पठारावरून किंवा आपण बोलू शकतो टेकडीवरून उगम पावून ही अति स्पीडमध्ये जास्त स्पीडमध्ये जेव्हा खाली येते राईट नीट शब्दांकडे लक्ष द्या. अति स्पीडमध्ये किंवा जास्त स्पीडमध्ये जर डोंगरावरून ती खाली येते तेव्हा त्या डोंगरांमधून घेऊन येणारा गाडा ओके परत बघा त्या डोंगरांमधून घेऊन येणारा सेडिमेंट वगैरे आहे तो त्याचा ज्या ठिकाणी तो ट्रायंग्युलर शेप आपण बोलतो ट्रायंग्युलर शेप मध्ये कुठे तर त्या ठिकाणी ती एक सरळ स्लोपला येते कारण वी ऑल नो की जर डोंगर असेल तर डोंगर हा आपल्याला थोडा तीव्र उचलला जातो नंतर तो सरळ म्हणजे नंतर आपल्याला लँड फॉर्म दिसते तो मैदान प्रदेश आपण त्याला म्हणतो अशा प्रकारे डोंगर आपण बघू शकतो. तर जेव्हा डोंगरावरून नदी ही उगम पावते तर नदी ही उगम पावल्यानंतर खाली येताना ती जो गाळा सोबत आणते तो इथे जमा होता आणि प्लस जसे ती जसा तिचा स्लोप ओके जसा जसा तिचा स्लोप म्हणजे उतार हा कमी होत जाईल तसा तसा तिचा स्पीड सुद्धा कमी होत जाईल आणि कमी स्पीड मध्ये आपण बघू शकतो की तिचा जो गाळा घेऊन वाहून घेण्याची जी कपॅसिटी आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा आपण चेंजेस बघू शकतो. तर जसा जसा त्याचा स्पीड स्लो होत जाईल
तसं तसं तिथे आपण बोलू शकतो की जो गाळा घेऊन जाण्याची जी कपॅसिटी आहे ती कमी होत जाते, राईट. आणि नंतर आपण जेव्हा सीच्या आपण म्हणजे कमी तर होत जाते, बस प्लस ती थोडी वाढत सुद्धा जाते. कारण ती जेव्हा खूप स्पीडमध्ये येते, तेव्हा ती तर छोटी असते. बट जेव्हा आपण बघतो की ते कमी स्लोपमध्ये किंवा कमी ह्याच्यामध्ये ती कमी स्लोपमध्येच बोलू शकतो आपण त्याला. कमी स्लोपमध्ये जेव्हा ती जाते, तेव्हा ती हळू आपल्याला मोठी होताना पण दिसते आणि जेव्हा ती समुद्रापर्यंत पोहोचते, तेव्हा खूप मोठी आणि तिचा स्पीड हा मंदावलेला असतो. तर बघा, जेव्हा आपण धबधबा किंवा बघतो किंवा झरणाला बघतो, तेव्हा झरणाची जी स्पीड असते ती खूप जास्त असते. परंतु तोच झरा जर हळू पुढे गेला, तर तो अतिशय त्याची स्पीड ही मंद होत जाते. कारण त्याचा जो स्लोप आहे तो जसं कमी होतो तसं स्पीड सुद्धा कमी होत जातो. आणि जसे त्यांची स्पीड कमी होत जाते, तर त्यांची सेडिमेंट कॅरी करायचं म्हणजे गाळा कॅरी करून गाळा म्हणजे पुढे वाहून नेण्याची सुद्धा कपॅसिटी जी क्षमता आहे ती कमी होत राहते. तर बघा इथं आपल्याला मेंडरिंग ऑफ रिव्हर दाखवले म्हणजे एक जो पॅन आहे किंवा एक बघू शकतो एक काय बोलू शकतो ओढा हा दुसऱ्या ओढ्यामध्ये सांगतात आहे. तर त्या पॉइंटला आपण हा जो बोलू शकतो मेरिडाइन म्हणजे दोन रिव्हर एकत्र मिळणे अशा प्रकारची प्रक्रिया त्यांनी वरती तर सांगितलेलं आहे. बट खालती सॉरी एक बेंडिंग त्याने सांगितलं सॉरी मेंडरिंग मीन्स बेंडिंग त्याने सांगितलं की लाईक ते जास्त प्रकारे बेंड होत जाते राईट म्हणजे स्लोप असा इथं बघू शकतो आपण त्याला कर्व असा आलेला आहे नदीला म्हणजे सरळ न वाहता वी कॅन सी नदी या ठिकाणी अशी कर्व आलेली आहे. तर अशा प्रकारचे मुवमेंट्स त्याला येतात स्लोप्सवर आणि त्या स्लोपमुळे त्या नदीमुळे त्याचे जे सेडिमेंट्स असते म्हणजे गाळ आहे ते सुद्धा वाहून नेण्याची क्षमता ही वेगवेगळ्या प्रकारचे असते. तो बघा आणि मग ती नदी जेव्हा स्वतःसोबत वाहते तर पाणी तर ती नेतेच बट प्लस तिच्या साठलेल्या गाड्यामुळे ती एक फूड प्लेन्स आणि फूड लेव्स आणि पुन्हा एकदा आपण बोलतो फूड प्लेन्स आणि फूड लेव्ह असे दोन फॅक्टर्स म्हणजे आपण त्याला म्हणतो की रिव्हर बँक ओके रिव्हर बँक आपण बोलू शकतो आणि द रिव्हर बेल्ट आपण त्याला म्हणू शकतो. तर बघा त्यांनी काय नाव दिलेलं आपण बघूया. तो पूर मैदान आणि पूर तट आणि नदीचे पात्र आणि पुन्हा पूर मैदान आणि पूर तट असं आपण बघू शकतो राईट. सो अशा प्रकारे आपल्याला त्यांनी त्रिभुज प्रदेश भूरूपे तयार केलेले आपण बघू शकतो. सो ट्रँग्युलरली बेसिकली they have seen the deltas are formed because of the deposition of sediment. So here is the thing. So plus these are the landforms. हे तीन landforms त्यांनी जनरेट केलेले आहेत. एक तर दॅट इज रिव्हर बेड नंतर आपण बोलतो नंतर फ्लड सॉरी नॉट फूड दॅट इज फ्लड लिव्स अँड देन फ्लड प्लेन्स म्हणजे पूर मैदान आणि पूर व्हॉट इज दॅट पूर तट. ओके तो अशा प्रकारे आपण ते बघू शकतो. म्हणून आपण बघा रिव्हरची जी बाजूच्या म्हणजे एक्झॅक्टली आपण जे नाशिकला वगैरे बघतो ते रिव्हर्स वेगळे परंतु जेव्हा आपण नैसर्गिकरित्या रिव्हरचं बघतो त्या रिव्हरच्या आजूबाजूचा जो प्रदेश असतो तो थोडा आपल्याला थोडा मडी सारखा दिसतो म्हणजे आपल्याला थोडा चिखल टाईप दिसतो. तो चिखल बेसिकली गाळा असतो राईट. सो लेट्स सी इट दिस की इथं बघा इथं आपल्याला कशा प्रकारे वी शेप व्हॅली इथं तयार झालेली आहे. नदीमध्ये आपण बघू शकतो इकडे वी शेप वाली इथं तयार झाली कारण त्या वी शेप मधून ती रिव्हर आपली फ्लो होत आहे. इथं मिडल साईडला आपण वी कॅन सी द रिव्हर्स नॉट ओनली रिव्हर आपण फक्त इथे नदी बघू शकतो. अँड प्लस इकडे हा राईट दॅट इज डेल्टा म्हणजे आपण त्याला बोलू शकतो डेल्टाला व्हॉट दे हॅव द वर्ड त्रिभुज प्रदेश राईट त्रिभुज प्रदेश. तो हे बघा हे त्रिभुज म्हणजे कारण ते वाईड झालेलं आहे राईट. तो वाईड झाला असल्या कारणाने आपण इथे एक थोडा ट्रँग्युलर शेप म्हणजे डेल्टा आपण इकडे बघू शकतो राईट. सो हिअर इज द थिंग. नंतर पंखाकृती मैदान इकडे सुद्धा आपण बघू शकतो अँड देन पूरतट अँड मैदान. सो बघा इकडे आपण बोललो होतो की हे जे मैदान आहे आणि हा जो पूरतट आहे या पूरतटामध्ये आपल्याला झाडे बऱ्यापैकी वाढलेले दिसतात आहे त्या नदीच्या गाळ्या कारणामुळे गाळा असल्या कारणामुळे दॅट इज फ्लड plain and flood leaves. Okay, so पूरतट means flood leaves and the पूर मैदान म्हणजे flood plains. Alright, so here is the thing. तशा प्रकारे आपण बघू शकतो की नदी कशा कशा त्यांच्या गाळ्याच्या फॉर्मेशन मध्ये दॅट इज अव्युअल फॅन ऑलिव्हल फॅन अँड देन वी कॅन से द पंखाकृती मैदान. असं पंखाकृती मैदान आपण एक बघितलं तर बेसिकली आपल्याला एक आय गेस हा बटरफ्लाय म्हणजे काय म्हणतात आपण त्याला
बटरफ्लाय, फुलपाखरूच्या परासारखा आपल्याला दिसत आहे, म्हणजे त्याच्या पंखासारखा. दॅट्स वाय मे बी पंखाकृती मैदान त्याच्यावरून नाव पडलं असावं. सो हिअर इज द थिंग. सो अशा प्रकारे आपण बघू शकतो की वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे नदीच्या फ्लोद्वारे, बेसिकली नदीचा फ्लो आणि नदीची स्पीड आणि नदीच्या वाहून येण्याची क्षमतेने आपण वेगवेगळे प्रदेश कशा कशा प्रकारे उद्भवतात आणि कशा कशा प्रकारे त्याला नाव पडतात ते आपण बोलू शकतो आणि बघू शकतो. So try to understand the formation of the landform like George, V-shaped valleys, and waterworks, will fans, and the meanders, flood cliffs, and food plains, and the deltas with the help of the teacher. So see, ते आपण जर आपण एक ऑब्झर्व करूया आणि ऑब्झर्व करून जर डिस्कस करू अँड देन वी विल गो फॉरवर्ड. ऑलराइट, सो जस्ट लेट्स होल्ड ऑन.